दौंड तालुक्यातील केडगाव येथील गर्भलिंग निदान प्रकरणाने अगदी राज्यभरात खळबळ उडाली आहे। या प्रकरणातील आरोपी अण्णासाहेब गिरी जो आहे तो याच केडगावमधील लाटे बिल्डिंगमध्ये राहायचा आणि सध्या आपण त्याच लाटे बिल्डिंगमध्ये आहोत की त्याचं हेच ते वास्तव्याचं ठिकाण आहे। याच घरामध्ये खरं तर तो वास्तव्य करायचा, मात्र सध्या आता या घरामध्ये कोणीही नसल्याचं आपल्याला समोर येत आहे। मात्र अण्णासाहेब गिरी याच्या माध्यमातून या केडगावमधील संबंधित काही डॉक्टर असतील किंवा अनेक असे त्याचे जे एजंट होते ते संपर्कात होते, याच ठिकाणी यायचे, ते भेटायचे। अनेक डॉक्टरसुद्धा त्याच्या संपर्कात होते आणि त्याच्या संपर्कात असलेलाच एक डॉक्टर अतुल जाधव याला सुद्धा आता पोलिसांनी अटक केलेली आहे, ताब्यात घेतलं आहे। त्यांच्याकडून कसून चौकशी करून या सर्व प्रकरणाचा जो अधिकचा तपास आहे तो पोलिसांकडून करण्यात येत आहे। मात्र सध्या आपण केडगावमध्ये ज्या ठिकाणी अण्णासाहेब गिरी ज्या घरामध्ये वास्तव्य करायचा, खरं तर हे घर जे आहे ते त्याचं भाड्याने होतं, या घरामध्ये तो राहायचा। मात्र तो मूळचा पारनेरमधला होता, पण तो याच केडगावमध्ये राहायचा, वास्तव्य करायचा आणि एजंटच्या माध्यमातून ज्या काही महिला आहेत आणि त्या महिलाचं गर्भलिंग निदान जे आहे ते त्यांच्या घरी जाऊन पोर्टेबल सोनोग्राफीच्या माध्यमातून तो करायचा आणि ज्या महिलेला समजा मुलीचा गर्भ आहे अशा महिलांना तो संबंधित डॉक्टरांकडे पाठवायचा आणि गर्भपात जो आहे तो त्यांच्या माध्यमातून तो घडवून आणायचा। सध्या आपण त्याच लाटे बिल्डिंगमध्ये आहोत ज्यामध्ये अण्णासाहेब गिरी जो आरोपी आहे तो ज्या आरोपीचं हे वास्तव्य होतं। सध्या मात्र हे जे घर आहे ते सध्या बंद असले चित्र जे आहे ते सध्या आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आता अण्णासाहेब गिरी याला आणि डॉक्टर अतुल जाधव याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे। संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांचा सुद्धा पोलिसांकडून तपास सुरू आहे, त्यांना सुद्धा ताब्यात घेऊ शकतात। खरं तर एक मोठी साखळी आणि या मोठी साखळीमध्ये कुठल्या राजकीय नेत्याचं वरदहस्त होतं का हे सुद्धा आता पोलिसांकडून चौकशीच्या माध्यमातून सामोरे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून इन मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।